रोज सकाळी लवकर उठायचं, सकाळी लवकर आवरायचं, नंतर बाळाचं आवरून द्यायचं, त्याला शाळेत पाठवायचं, स्वयंपाक वगैरे करायचा, घरातलं सगळंही काम आवरायचं आणि नंतर पार्लरवर निघायचं. पार्लरवरती कामं आवरून आल्यावर संध्याकाळी परत घरी आल्यावर घरी पण परत तेच कामं. हे सगळं करताना एवढी धावपळ होते ना. काही जण मला असंही म्हणतात की तू एवढी धावपळ कशासाठी करते आणि काय भेटतं तुला एवढं हे करून. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आत्ता जर मी असं बसून राहिले किंवा काहीच केलं नाही ना, तर नंतर मग खूप हे होतं. आणि काहीतरी करायचं असेल ना, तर थोडंफार सॅक्रिफाईस करावंच लागतं. थोडीफार धावपळ सहन करावीच लागते, तेव्हा कुठे आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. आणि माझं एक स्वप्न आहे की काहीतरी करून दाखवायचं, त्याच्यासाठीच एवढी धावपळ वगैरे करते. रोज थकते, सगळं हे होतं, पण नंतर हे शेवटी असंच वाटतं की हे सगळं माझंच आहे. घरही माझंच आहे, बाळही माझंच आहे आणि संसारही माझाच आहे. त्यामुळे याला सगळ्याला छान असा आकार देण्यासाठी मीच सगळं काही करू शकते. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नंतर लाईक फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.